तर हात एकट गात मन धावतया तुझ्याच माग डोलत धाव येईल तुझंच भट जाग तर हात एकट गात मन धावतया तुझ्याच माग डोलत धाव येईल तुझंच भट आता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपे. ते सर्व एडिटिंग ट्युटोरियलमध्ये सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ जरा स्किप न करता पहा. आज आपण इंस्टाग्रामवरती जे ट्रेंडिंगवरती गाणं सुरू आहे ना, मन धावत आहे, ह्या सॉन्गवरती आपण आजचा व्हिडिओ तो बनवलेला आहे. तर व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा. जर कोणी चॅनलवरती नवीन आपल्याला तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण जरून आपण आपल्या चॅनलवरती त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स होतं देत असतो. तर सोबतच मित्रांनो ह्या व्हिडिओला लागणार आपलं जे ऑल मटेरियल आहे ना, त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल, तिथून आपण इझिली घेऊ शकता. आणि जे आपला लाईक मशीन आहे ना, ते टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो. तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना, आपला जो लाईक मशीन आहे ना ते घ्यायचं. त्यानंतर ना मी ऑल मटेरियलमध्ये QR कोड दिलेला आहे, त्या QR कोडला तुम्ही घ्यायचं. त्यानंतर ना गुगल लेन्समध्ये त्याला इम्पोर्ट करून त्या गुगल लेन्सवरती इम्पोर्ट केल्या की नंतर ना QR कोडवरती एक लिंक येईल, त्या लिंकवरती क्लिक केल्या इझिली इम्पोर्ट होऊन जाईल आपल्या लाईट मशीनमध्ये तो QR कोड. तर अशा प्रकारे आता प्रोजेक्ट्समध्ये येऊन तर बघू शकता मित्रांनो, हा आपला जो बेटमार्क आहे ना तो हा अशा प्रकारचा असणार आहे मित्रांनो. तर ह्यामध्ये सॉन्ग नाही, ऑल मटेरियलमध्ये सॉन्ग आहे मित्रांनो. त्यानंतर ना आता इथे स्टार्टिंगला यायचं पहिल्यांदा. तर त्यानंतर ना इथं थोडंसं पुढे डबल बेटचं म्हणजे डबल बेट आहेत ना, ह्या डबल बेटवरती यायचे. त्यानंतर ना इथे प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना तो इथे सिलेक्ट करायचा. त्यानंतर ना या ऑप्शनवरती क्लिक करून दोनदा क्लिक करायचं. त्यानंतर ना पुढच्या बेटवरती आल्यानंतर ना हे जो 2 नंबरचा ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करून त्या इमेजच्या लेअरला त्या बेटपर्यंत घेऊन हे कोपऱ्यातले 3 डॉटच्या ऑप्शनवरती क्लिक करून फिल कामशून एरियावरती क्लिक करायचं. त्यानंतर ना इझिली फिल होऊन जाईल. त्यानंतर एकदा बॅकवरती प्रेस करून आणखी एकदा प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आता वेगळा इमेज असं ॲड करत आपल्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत जायचं. असं प्रत्येक बेटवरती वेगवेगळे इमेजेस. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत तुम्ही ॲड करून घ्यायचं. मी तर आता एवढं ॲड केलं तर संपलं माझं. तर आता बघू शकता एवढं ॲड केलेलं आहे. तर आता आहे ना याला ॲड केल्यानंतर ना हे जे 6 लेयर्स आहेत ना मित्रांनो, हे पहिल्यांदा तर हे एकदम खालचे लेयर, हे 6 लेयर्स आहेत मित्रांनो. त्यासाठी एकदम खालची लेयर पहिल्यांदा एकदम वरती घेऊयात. त्यानंतर आणखी एकदा हे खालची लेयर एकदम वरती घेऊयात. हे रेड मार्क केलेले आहेत ना हे सगळ्यात वरती घ्यायचे आहेत मित्रांनो, म्हणजे लाईन शेअर घ्यायचे आहेत. पहिला कसं लाईन सिक्वेन्स कसं होती तसंच ठेवायचे. सिक्वेन्स जर चुकली तर तो इफेक्ट चुकून जाईल. तर आता त्यानंतर ना इथे ही बारकी लेयर आहे ना, त्या लेअरला सुद्धा आपल्याला डबल बेटपर्यंत घ्यायचे. ते डबल बेटवरती येऊन हे लास्टच्या लेअरला सिलेक्ट करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंत ॲड करायचं. तर बघू शकता इथे बॅकला आलेलं आहे. त्यानंतर ना आता इथे हे 6 लेयर्स आहेत ना ते आपल्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं. पण तुम्ही हे प्रत्येक बेटवरती इमेज ॲड केलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्या 6 लेयर्सला सिलेक्ट करायचं अशा प्रकारे. त्यानंतर हे खालचं कोपऱ्यातलं 1 नंबरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून त्याला तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर ना आता तर इथे बघू शकता मित्रांनो, इथे CG इफेक्ट बसलेलं आहे. तर आता HDRC इथे बसलेलं आहे. तर आता आहे ना स्टार्टिंगला येऊन प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून मी जो एक व्हिडिओ दिलेला आहे ना त्याला सिलेक्ट करून ॲड करायचं आहे ते. तर बघू शकता मित्रांनो, मी हा व्हिडिओ पूर्ण म्हणजे एडिट केलेला पूर्ण रेडी व्हिडिओ दिलेला आहे. त्या व्हिडिओला इथे ॲड करून इथे कोपऱ्यातलं जे 3 डॉटचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नाचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून याचा ऑडिओ ना तो एक्स्ट्रॅक्ट करायचा. त्यानंतर हे खालचं 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून ह्या लेअरला आपल्याला डिलीट करून टाकायचं आहे. त्यानंतर या सॉन्गच्या लेअरला असं एकदम खाली घ्यायचं आहे. त्यानंतर ना तर बघू शकता मित्रांनो आता सॉन्ग ॲड झालेलं आहे. तर आता आहे ना आता आपल्याला डायरेक्ट ते खालचे एकदम सॉन्गच्या वरची लेअर आहे म्हणजे एकदम लास्टची फोटोची लेअर, त्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन ह्या नंबरवरती क्लिक करून आपला इमेज आहे ना तो कोणताही सिलेक्ट करायचा. तर आता मी दाखवतो. तर आता बघू शकता मी हा हा फोटो आहे ना तो सिलेक्ट केलेला आहे. इथे कोपऱ्यातलं प्लस आयकॉनवरती क्लिक केल्या इझिली इथे बॅकला ॲड होऊन जाईल हा फोटो. तर आता आपल्याला आहे ना इथे हे ग्रुप्स असं
ह्या ग्रुपमध्ये अशा प्रकारचे इमेजेस आहेत ना ते आपल्याला रिप्लेस करायचे आहेत. पण त्याआधी आपण वेगळं म्हणजे दुसरं काम करून घेऊयात. तर तुम्ही व्हिडिओ जराही स्किप न करता पहा, मगच समजेल. तर आता इथे खाली स्क्रोल करून इथे मी 2 लेयर्स दिलेले आहेत. त्या लेयर्स आपल्याला डिलीट करायचे नाही. त्या लेयर्समध्ये एक शेक इफेक्ट दिलेले आहेत 2. तर ते वेगवेगळ्या म्हणजे एकामध्ये एक आणि दुसऱ्यामध्ये एक शेक इफेक्ट दिलेले आहे. तर पहिल्या लेयरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे. त्यानंतर ना बॅक येऊन इथे आपलं आता इमेज ॲड केलं ना त्यातल्या पहिल्या डबल बेडच्या इमेजवरती क्लिक करून ह्या इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे अशा प्रकारे. तर आता इथे केलं ही आणखी आता पुढची लेयर सोडून त्याच्या पुढच्या लेयरवरती ॲड करायचं. असं एक लेयर गॅप सोडत ॲड करायचं मित्रांनो तिथनं. तर अशा प्रकारे एक लेयर सोडत व्हिडिओच्या लास्टपर्यंत तुम्ही ॲड करत जायचं. त्यानंतर ना आता दुसऱ्या लेयरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे. म्हणजे मी पहिली लेयर दिली ना त्या लेयरवर क्लिक करून करायचं मित्रांनो. त्यानंतर ना आता इथे 2 नंबरच्या लेयरवरती क्लिक करायचं आपण ॲड केली त्यानंतर ना इथे इफेक्ट्समध्ये जाऊन इथे पेस्ट करून जायचं इफेक्ट. त्यानंतर ना इथे एक लेयर गॅप सोडून त्याच्या पुढच्या लेयरवरती ॲड करायचं. कारण की आपण इथे ॲड केलं होतं आणि हे गॅप सोडलं होतं ना तिथे आता गॅप सोडले, कुठे गॅप सोडले तिथे हा इफेक्ट पेस्ट करायचे. त्यानंतर ना सगळे व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड केल्यानंतर इफेक्ट्सचे दोन्ही लेयर सिलेक्ट करून हे डिलीट करून टाकायचे आहेत. त्यानंतर ना आता स्टार्टिंगला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून मी जो एक व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओला इथे सिलेक्ट करायचं आहे इथे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचा हा आपला व्हिडिओ असणार आहे. तर आता व्हिडिओच्या लास्टला जाऊन हे जे पहिलं टाईमचं जे हे ऑप्शन आहे ना यावरती क्लिक करायचं. त्यानंतर हे 4 नंबरचं ऑप्शन आहे आणि याच्यावरती क्लिक करून त्याचे जो तिथपर्यंत म्हणजे त्याला वाढवून घ्यायचं. म्हणजे इथे स्लो होईल आणि हे जे लेंथ आहे ना ती वाढेल. तर ते लेंथ वाढल्यानंतर व्हिडिओच्या लास्टपर्यंत हे येऊन जाईल. त्यानंतर ना आता लास्टच्या बीटवरती येऊन इथे हे सगळे आपले लेयर्स असं डिलीट करायचे. त्यानंतर हे सॉन्गच्या लेयरला सुद्धा सिलेक्ट करून इथे असं डिलीट करायचं ह्या ऑप्शनवरनं. तर डिलीट केल्यानंतर ना आता आहे ना आपल्याला स्टार्टिंगला येऊन इथे आत्ता लेयर ॲड केली तर ना त्या लेयरवरती क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन इथे लाईटनवरती क्लिक करून स्क्रीनवरती क्लिक करायचे. तर इझिली होऊन जाईल. तर अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. तर आता फक्त आपल्याला ग्रुप्समध्ये आपले फोटोज आहेत ना ते रिप्लेस करायचे. त्यासाठी पहिल्यांदा पहिल्या ग्रुपच्या लेयरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंगला येऊन इथे ही जी 4 नंबरची म्हणजे 4 नंबर म्हणून लिहिलेली हे जे रेक्टँगलची इमेज आहे ना म्हणजे लेयर आहे ना त्या लेयरला आपल्याला एकदम खाली घ्यायचं. त्यानंतर ना इथे टेक्स्ट ते सगळे दिसून जाते बघू शकता. त्यानंतर ना प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून जर मित्रांनो अचानक आपण ग्रुपच्या बाहेर जर आलं तर अशा प्रकारे हे ग्रुप इथे कट झालेलं दिसेल. तर त्यासाठी पुढच्या बेटवरती येऊन या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून ह्या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला त्याची लेंथ आहे ना ती वाढवायची आहे. तर आपण आता इथे हे रेक्टँगल ते खाली घेतलेलं होतं. त्यानंतर ना आता खाली स्टार्टिंगला येऊन प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना तो इथे सिलेक्ट करून कोपऱ्यातल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करायचं. त्यानंतर ना या ग्रुपच्या लास्टला जाऊन ह्या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला त्याची लेंथ वाढवायची. त्यानंतर आपल्या इमेजच्या लेअरला एकदम लास्टला घ्यायचं. म्हणजे त्या रेक्टँगलची लेअर होते त्या खाली आपल्याला आपला इमेजची लेअर ठेवायची. त्यानंतर ना मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन हे ते 3 नंबरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना ही जी साईज आहे ना ती कमी करायची थोडीशी. त्यानंतर ना इथे 1 नंबरचं ऑप्शन आहे ना इथे ते मूव्ह करायचं. म्हणजे इथं आपल्याला इमेजला आहे ना असं सेट करून घ्यायचं आहे. तर इझिली होऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो आता इथे पहिले लेअरवरती तर आपलं झालेलं आहे. तर अशा प्रकारे तर आता हे सगळे म्हणजे आता अजून 2 राहिलेले आहेत ते सुद्धा करून घ्यायचे आहेत लवकरात लवकर असं. तर मी पुढचे ते केलेले आहेत फक्त ते रिप्लेस करावं लागणार आहे. ते देखील करून घेऊयात मित्रांनो. तर पहिल्यांदा हे केल्यानंतर ना असं हे 2 केले आणखी एक राहिलेले आहे. तर आता मी पटकन हे राहिलेले करून घेतो. तर आता इथे बघू शकता मित्रांनो मी बॅक आलतो त्यामुळे ही लेयर असं स्प्लिट झालेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला याची साईज म्हणजे लेंथ आहे ना ती वाढवून घ्यायचं पुढच्या बीटवरती येऊन. नाहीतर मग एक एकदा घोळ होऊ शकतो मित्रांनो. तर अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो ॲड केलेलं आहे. तर आता सगळ्या ग्रुपच्या लेअरवरती आपलं झालेलं आहे काम. तर फक्त आता इथे जे हे पुढचे बारके ग्रुप्स आहेत ना इथे मी ऑलरेडी ॲड केलेलं आहे. फक्त तुम्हाला ह्या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन ह्या लास्टचे इमेजचे लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन ह्या नंबरवरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना
तो इथे रिप्लेस करावा लागणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, रिप्लेस करून असं मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन असं सेट करून घ्यावं लागणार आहे. फक्त एवढंच रिप्लेस करायचं आहे. हे बारके PNGsमध्ये म्हणजे बारक्या ग्रुपच्या लेअरमध्ये ते तुम्ही करून घ्यायचं लगेचच. त्यानंतर इझिली आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता आपला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ते कोपऱ्यातलं जे शेअरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तर इझिली आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ साईडला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग आणि ॲनिव्हर्सरी स्पेशल, बर्थडे स्पेशल असले ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टेडमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय श्री राय, जय महाराष्ट्र.